शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। कैलास नागरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। आत्महत्यापूर्वी त्यांनी 3 पाणी सुसाईड नोट सुद्धा लिहून ठेवली आहे। शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्यामुळे कैलास नागरेंनी टोकाचं पाऊल उचललंय। एकंदरीतच आपण पाहतोय अतिशय युवा शेतकऱ्यांना आत्महत्या केली आणि याचं कारण ठरलंय ते म्हणजेच खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी न मिळणं। कैलास नागरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। तर युवा पुरस्कार देखील या शेतकऱ्याला मिळाला होता आणि आता शेतीसाठी शेतकऱ्यांसाठीच अखेर त्यांनी आपलं आयुष्यही संपवलंय। संजय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। संजय, काय सविस्तर अपडेट आहे? नक्कीच सणाच्या दिवशी आज होळीचा सण आहे आणि युवा पुरस्कार शेतकरी जे आहे प्रगतशील शेतकरी कैलास नागरे यांनी आज सकाळी ज्या वेळेस त्याच्या शेतामध्ये आत्महत्या केली त्याचं मुख्य कारण म्हणजे खडकपूर्णा धरणातून शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतीतले सगळे पिके सुकून जात आहे आणि प्रगतशील शेतकरी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये खळबळ आपल्यासोबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार जोडले गेले आहेत। विजयजी, आपण पाहतोय की बुलढाण्यात अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे। शेतीसाठी पाणी मिळत नाही म्हणून एका युवा पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यानं आपलं आयुष्य संपवलंय। आपली काय प्रतिक्रिया यावरती? बघा, महाराष्ट्रात शासनाने सांगितलेलं सरकारी आकडा अधिकृत 2700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या वर्षामध्ये। हे मी म्हणत नाही, सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरून आलेला आकडा आहे। जर या राज्यामध्ये एक युवा म्हणून सन्मान होतो, त्याचा सत्कार केला जातो, त्याला पुरस्कार दिला जातो आणि तोच जर आत्महत्या करत असेल तर सरकार किती फसवेगिरी करते आहे, शेतकऱ्यांना कसं फसवत आहे, शेतकऱ्यांशी कशी बेईमानी करते आहे, शेतकऱ्यांशी कशी गद्दारी करते आहे, हे या आत्महत्येवरून स्पष्ट होत आहे। जे एकीकडे त्याला पुरस्कार द्यायचा युवा शेतकरी म्हणून आणि दुसरीकडे त्याच्या शेताला पाणी द्यायचं नाही आणि पाण्यासाठी त्याची भटकती करता करता तो थकून जाऊन शेवट जीवन यात्रा संपवतो, हे सरकारचा खरं म्हणजे हा नाकर्तेपणा आहे आणि हे फार अत्यंत गंभीर आहे की महाराष्ट्रातला शेतकरी आता कुठल्या दिशेनं जातो आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कशी दयनीय अवस्था होत चाललेली आहे आपण पाहतोय की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची खरंच दयनीय अवस्था झाली आणि त्याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण साम टीव्ही सोबत प्रतिक्रिया दिली म्हणून धन्यवाद। एकंदरीतच अतिशय धक्कादायक संतापजनक अशी ही घटना घडली आहे बुलढाण्यात की जो शेतकरी त्याला शेतीतील कामासाठी युवा शेतकरी असा पुरस्कार मिळाला, अखेर शेतीसाठीच त्याला आपलं आयुष्य गमवावं लागलंय। तर राज्यात एकीकडे शेतकरी आत्महत्या करतायत तर दुसरीकडे कृषी मंत्री मात्र सरकारची जबाबदारी झटकतायत। काय म्हणतात नेमकं कृषी मंत्री, तुम्हीच ऐका। असं सांगण्यात आलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, मात्र तसं काही झालं नाहीये सर। मी सांगितलं तो अधिकार हा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे, तो अधिकार माझा नाहीये। त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय ते खुलासा करतील। आणि यानंतर बातमी आहे थेट विरारमधून। 12वी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरात जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे। 10 मार्चला ही घटना विरार पश्चिमेच्या बोळींज नानफाट रोड इथल्या गंगूबाई अपार्टमेंटमध्ये घडली। संबंधित शिक्षिकेनं 12वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका घरी नेल्या होत्या, पण सोमवारी घरात अचानक आग लागली आणि त्यात या संपूर्ण उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या। या घटनेमुळे आता विद्यार्थ्यांच्या निकालावरती परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। तर या संदर्भात काही सवाल सुद्धा उपस्थित होत आहेत। सामचे सवाल आहेत, आपण ते पाहूया। उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाचं काय? ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या त्यांची पुन्हा परीक्षा? विरारमधील त्या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का नेल्या? नियमानुसार 12वीच्या उत्तरपत्रिका शाळा किंवा कॉलेजमध्येच तपासणं बंधनकारक आहे। नियमभंग करणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई कधी करणार? अशा प्रकरणामध्ये ऑलरेडीच ते पेपर एक्झामिनरने तपासलेले आहेत, त्यामुळे त्यांचं गुणगान झालेलं आहे आणि गुणगान झालेलं असल्यामुळे विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होणार नाही। त्यांना जे काही गुण मिळालेले आहेत ऑलरेडी ते गुण त्यांना देय होतील आणि याच्यामध्ये जो काही आता दोषी आढळणार संबंधित शिक्षक किंवा ते प्राचार्य त्यांच्यावरती मंडळ नियमानुसार कारवाई करण्यात येईल।
आणि यानंतर राजकीय बातम्यांचा आपण वेगवार आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत. राज्यातील राजकारणावरती दिल्लीत चर्चा होण्याची माहिती आहे. विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा होणार असून विधान परिषदेसाठी भाजपकडून 3 नावांची जोरदार चर्चा आहे. सतीश वाघ यांच्यावरती जादूटोण्याचा प्रयोग करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी लष्कर न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून हे समोर आलंय. सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणी अक्षय जावळकर, मोहिनी वाघ यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. धान राईस मिल धारकांकडून लक्षवेधी न लावण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोप भाजप आमदार परिणय फुकेंनी केलाय. या प्रकरणात काँग्रेसच्या नेत्याचा सहभाग असल्याचा आरोपही फुकेंनी केलाय. सतीश भोसले उर्फ खोक्याला वन्य प्राण्यांच्या शिकारीचा नाद भोवलाय. त्याच्यावरती वन विभागानं मोठी कारवाई केली आहे. त्याच्यावरती तडीपारीचा प्रस्ताव आता मंजूर झालाय. दसांचा कार्यकर्ता सतीश भोसलेला आज प्रयागराज कोर्टात हजर करणार आहेत. बीड पोलीस त्याचा ताबा सुद्धा घेणार आहेत. तर खासदार संजय राऊतांनी एक महत्त्वाचं विधान केलंय. शक्तीपीठसाठी 100 शेतकरी जमीन द्यायला तयार आहेत. शक्तीपीठ महामार्गाची गरज काय असा सवालच राऊतांनी उपस्थित केलाय. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवरती हा हल्लाबोल केलाय. शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापुरातील 100 शेतकरी जमीन देण्यास तयार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली होती. मात्र हे 100 शेतकरी भाजपचे एजंट असल्याचा आरोप राऊतांनी केला. कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. गावोगावी होम लावले जात आहेत. रत्नागिरी तालुक्यातील भोके गावच्या देव सोमय्या ग्रामदैवतेच्या शिमगोत्सवाचा होम लागला. गावात लागणाऱ्या होमासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दीही केली होती. रायगड जिल्ह्यात होलिकोत्सवाची धूम सुरू झाली आहे. मुख्य होळीच्या आदल्या दिवशी धाकटी होळी साजरी करण्याची प्रथा आहे आणि यावेळच्या देखाव्यात छावा चित्रपटाची झलक पाहायला मिळाली. कोळीवाड्यातील होळीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शिर्डीच्या साई मंदिरात होळी सणाचा उत्साह दिसून येतो. साई समाधी मंदिर, गुरुस्थान मंदिर, द्वारका माई आणि सावळी मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. गुरुस्थान मंदिरासमोर होळीचं विधिवत पूजन करून होलिका दहन करण्यात येते. होळी आणि रंगपंचमी निमित्त रंगांची उधळण करण्यासाठी नागरिक उत्साहित असून एपीएमसी बाजारपेठ विविध रंगांनी सजली आहे. यावर्षी रंगांच्या दरात अल्प प्रमाणात वाढ झाली आहे. बाजारात नैसर्गिक रंग विक्रीसाठी आणण्याची प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करतायत. जळगाव जिल्ह्यातील बंजारा समाजामध्ये होळी हा सण महत्त्वाचा मानला जातो. या समाजात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं होळी साजरी केली जाते. महिला गोल रिंगण करून गाणी म्हणतात आणि नृत्य करतात. अशा प्रकारे बंजारा समाजात मोठ्या उत्साहात होळी सण साजरा केला जातो. पुण्यात तृप्ती देसाई यांच्याकडून होलिका दहन करण्यात आलं. शाळेतील विद्यार्थिनीसह स्वारगेट चौकात हे होलिका दहन झालं. राज्यात वाढत असणारे बलात्कार आणि अत्याचाराच्या विरोधात तृप्ती देसाईंनी प्रतिकात्मक होळी जाळली. होळीच्या पार्श्वभूमीवरती आजपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू झालंय आणि त्यामुळे होळीच्या दिवशी दारू पिऊन धिंगाणा केला तर तुमची रवानगी तुरुंगात होऊ शकते. मुंबई पोलिसांनीच हा इशारा दिलाय.
सुवर्णनगरी जैसलमेरमध्ये होळीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. रंगपंचमीनिमित्त शहरात रंगांची उधळण पाहायला मिळते. लक्ष्मीनाथ मंदिरात भाविक उत्साहात मग्न झाले. एकमेकांवरती रंग उधळत त्यांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली. लक्ष्मीनाथ मंदिरात रंगांचा एक विशेष उत्सव आयोजित करण्यात आला होता. मुंबईच्या वरळी परिसरातील बीडीडी चाळीमध्ये वीर नेताजी क्रीडा मंडळातर्फे अनोखी होळी साजरी केली जाते. इथे टोरेस घोटाळ्याच्या 50 फूट उंचीचा पुतळा साकारला. भ्रष्टाचार नष्ट व्हावा यासाठी प्रतिकृतीचं दहन करण्यात येणार आहे आणि त्याचं दहन करून नव्याला सुरुवात केली जाते. होळीनिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. केली गेली आहे आणि कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्यास काही अंशी वाहन चालकांना दिलासाही मिळणार आहे. एमपीएससीच्या सर्व परीक्षा लवकरच मराठीमध्ये होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली आहे. कृषी अभियांत्रिकी परीक्षा मराठीमध्ये घेण्याची मुभाही देण्यात आली आहे. मुंबई हे परिवर्तन आहे. त्यामुळे आपण उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली आहे. काल मुंबईचा पारा 38.6 अंशांवरती पोहोचला होता. सलग 2 दिवस उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं. मुंबईच्या उपनगरांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळते आणि राज्यासाठी सुद्धा पुढचे 4 दिवस हे तापदायक ठरणार आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील उष्णतेचा पारा बुधवारी 40 पार गेलाय. हंगामातील सर्वाधिक तापमान राजगुरुनगरमध्ये 40.7 अंश इतकं नोंदवलं गेलं. दरम्यान शहरासह जिल्ह्यात पुढील 2 दिवस कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नसून उन्हाचा चटका काही प्रमाणात तरी वाढण्याची शक्यता आहे. आणि आता एक आनंदाची अशी बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. हे पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींनी मोठी गर्दीही केली आहे. नंदुरबारमध्ये पोस्ट ऑफिस समोर रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसेही मिळत आहेत. यानंतर पुन्हा वळतोय टॉप 50 कडे. वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना दूध दरवाढीचा फटका बसणार आहे. दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं घेतलाय. 15 मार्चपासून दरवाढ लागू करण्यात येणार असून वाढत्या महागाईमुळे दूध उत्पादक संघानं दूध दरवाढीचा निर्णय घेतलाय. पुणे मेट्रो उद्या 9 तास बंद राहणार आहे. सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ही मेट्रो बंद राहील. तर होळीनिमित्त मेट्रोची स्वच्छता आणि सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. दरम्यान दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत मेट्रो नियमित सुरू राहील. पुणे रेल्वे विभागानं होळीनिमित्त पुणे ते दानापूर, गोरखपूर आणि मुझफ्फरपूरसाठी एकूण 13 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे स्टेशनवरती मोठा मंडप टाकण्यात आलाय आणि याबाबत पुणे विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष राजेश कुमार वर्मा यांनी माहिती दिली आहे. राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठा, रक्तदान शिबिर तसंच अन्य बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र शासनानं ई-रक्तकोश पोर्टल विकसित केलं असून यावरती रक्त केंद्रांमार्फत माहिती अद्ययावत करण्यात येते. या सुविधेमुळे रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांची रक्तसाठीची वणवण आता थांबणार आहे. यानंतरची बातमी तृतीयपंथीयांच्या दादागिरीची आहे. मालाडमध्ये तृतीयपंथीयांनी पाणीपुरी स्टॉलवरती राडा केलाय. पैसे देण्यास नकार दिल्यानं तृतीयपंथीयांनी स्टॉलवरील सामानाची फेकाफेक केली आणि त्यानंतर संतापलेल्या स्टॉल धारकानं तृतीयपंथीयांना चांगला चोप दिला. तृतीयपंथी यांनी यावेळी मग इथून पळ काढला. ही दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतो. नेमका राडा झाला कसा होता.